नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी आपण तयार करणार आहोत. मी सगळे पाववाटीने माप घेतलेले आहे. मी इथे पावटा, ओला हरभरा, बारीक चिरून घेतलेले गाजर, ओला वाटाणा आणि घेवड्याच्या शेंगाचे तुकडे करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला घेवड्याच्या शेंगा दाखवते. मार्केटमध्ये अशा भेटतात. ह्याच्या आपण सुरुवातीला दोन्ही बाजूने शिरा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर ती सोलून आपण त्याचे तुकडे करून घेऊया. अशा पद्धतीने मी ही घेवड्याची शेंगचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता ओला हरभऱ्याची गड्डी भेटते, त्यातला हरभऱ्याचे दाणे आपण सोलून घेऊया. त्यातले दाणे काढून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण 2 वांगी घेतलेली आहेत आणि आता ती वांगी मी मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेली आहेत, कारण वांगी काळी पडू नये त्यासाठी. 4 ते 5 तास मी हे शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत. आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये सुरुवातीला मी 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहे. आपले शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे काप भाजून झाले की आपण हे काढून घेऊया. आणि त्याच पॅनमध्ये मी आता 2 चमचे कारळे 1 मिनिट आपण भाजून घेणार आहोत आणि 1 मिनिट आपण पांढरे तीळ देखील भाजून घेणार आहोत. आता आपले हे कारळे तीळ थंड होत आहे, तोपर्यंत आपण पॅनमध्ये भाज्या टाकून घेऊया. मी इथं वांगं टाकलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्येच आपण भिजवलेले शेंगदाणे, पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकल्यामुळे भाज्यांमध्ये भाज्या शिजताना मीठ जाईल आणि दुसरी गोष्ट भाज्या आपल्या पटकन शिजल्या जातात. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून आपण 1 मिनिट हलवून घेऊया आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून ह्या भाज्या मी शिजवून घेणार आहे. मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण खोबरं आणि शेंगदाणे जाडसर वाटून घेऊया. आपले शेंगदाणे आणि खोबरं जाडसर वाटून झालं की आपण प्लेटमध्ये काढू आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कारळे आणि पांढरे तीळ देखील आपण जाडसर असे वाटून घेणार आहोत. आता खलबत्ता घेऊन खलबत्त्यात मी 9 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहे. आपला लसूण ठेचून झाला की आपले 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण भाज्या शिजल्यात का ते चेक करूया. किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाज्यांना. मी आता भाज्या चेक करते. आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवून सुरुवातीला मी फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून घेणार आहे. आपली जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकून 1-2 मिनिटं आपण हा लसूण परतून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल. आणि त्यामध्येच आता मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून 1 मिनिट आपण हे हलवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये वांगी टाकून घेणार आहोत आणि शिजवून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊया. आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून, आपण सुरुवातीला देखील मीठ टाकलेलं होतं त्या बेतानेच आपण आता मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकून हे पुन्हा एकदा 1 मिनिट मिक्स करून आपण त्याच्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया, जेणेकरून हे सर्व मसाले आपल्या भाज्यांमध्ये मिक्स होतील. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता
आता आपण ह्याच्यामध्ये कारळे आणि तीळ यांचा कूट टाकून घेणार आहोत। मी 1.5 चमचा कूट टाकून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आणि खोबऱ्याचा देखील आपण इथं 1-1.5 चमचा कूट टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि एखाद मिनिट हलवून आपण त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकायची। झाकण ठेवल्यामुळे आपण जे मसाले वरून टाकलेले आहेत, शेंगदाण्याचा कूट, खोबरं, तीळ, कारळे, त्याचा फ्लेवर छान असा आपल्या भाजीत उतरेल। आता आपण तिळाची भाकरी तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। संक्रांतीला बाजरीची भाकरी खाल्ली जाते। थंडीचे दिवस असल्यामुळे ही भाकरी उष्ण असते। आता आपले पीठ मळले गेले, जास्त घट्ट नाही मळायचे, मध्यमच असं पीठ मळून आपण त्यातला एक गोळा काढून घेऊया। मी आता पोळपाट घेणार आहे आणि पोळपाटावर पीठ टाकून घेणार आहे आणि मी ही पोळपाटावर भाकरी थापून घेणार आहे। आपली भाकरी थापून झाली की मग आपण पांढरे तीळ घेणार आहोत आणि हे पांढरे तीळ आपण वरून भाकरीवर टाकूया आणि पुन्हा एकदा हाताने थोडे प्रेस करून हे भाकरीमध्ये आपण प्रेस करून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता, आता गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। भाकरी टाकताना जी तिळाची बाजू आहे ती आपले तव्यावर पडली पाहिजे आणि जी प्लेन बाजू होती ती आपण वर घेतलेली आहे आणि आता आपण त्याला पाणी लावून घेऊया। पाणी लावल्यानंतर आपण वरून देखील तीळ टाकून घेणार आहोत आणि भाकरीवरचे आपल्या पाणी सुकलं की मग आपण भाकरी पलटी मारून घेऊया। ही भाकरी मी गॅसवर भाजून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता आपली भाकरी एक बाजूला भाजलेली आहे। आता आपण दुसरी बाजू तिची गॅसवर भाजून घेणार आहोत। जर अशी भाकरी कुणाला भाजता येत नसेल तर तव्यावर सुद्धा आपण भाकरी भाजून दाखवणार आहोत। माझी भाकरी भाजून झालेली आहे। आता आपण तव्यावर भाकरी भाजूया। आता मी ही दुसरी भाकरी टाकलेली आहे, ती देखील आपण दोन्ही बाजूने एक बाजूने भाजून घेऊया। आपली भाकरी व्यवस्थित अशी भाजली गेली, साईडचे किनारे देखील आपण हाताने गोल गोल फिरवून तव्यावर भाजून घेणार आहोत आणि आता आपण ही भाकरी तव्यावर पलटी मारून घेऊया। आणि मी एक रुमाल सुती कपडा घेणार आहे आणि भाकरीच्या कडेच्या किनारी थोड्या प्रेस करत करत ही भाकरी मी तव्यावर भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता छान अशी टम्म आपली भाकरी फुगलेली आहे। आपली तिळाची भाकरी तयार झाली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपली भोगीची भाजी आणि भाकरी तयार।